आज येण्या भरपूर दिवसानंतर देवघर अगदी चकचकीत धुतलं. कारण काय ते पण पुढे सांगते. त्या अगोदर सकाळी 5ला उठले आणि सगळ्यात अगोदर मिस्टरांचा टिफिन करून दिला. सकाळी लवकर उठलं की खूप सारे फायदे होतात. कामं देखील पटपट होतं आणि सगळ्या गोष्टी क्रमवार चालतात. देवघर स्वच्छ करण्यामागचं कारण म्हणजे सासूबाई आलेल्या आहेत आणि मोठासा असा दिवा लावून अख्खं देवघर काळं झालेलं होतं. म्हटलं चला आज त्याला लवघ्यात धुवून घ्यावं. वेळ भरपूर होता म्हणून त्या हिशोबाने देव वगैरे चांगलं पितांबरी लावून स्वच्छ धुवून घेतले आणि सकाळीच मस्त रांगोळी काढून घेतली दाराशी. आणि असं केलं ना खरंच खूप फ्रेश वाटतं आणि जे आपले पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना ते आपल्या घरात देखील येत असतात. सिम्पलची रांगोळी काढायची होती आज. जास्त काही नाही, कलर वगैरे भरले नाही. फक्त जी व्हाईट रांगोळी असते ना तर तिच्यानेच असं बॉर्डर काढून घेतली आणि पाऊल वगैरे उमटून घेतले. बाकी सगळं झालेलंच होतं. म्हटलं चला आता देवघर आपलं छान स्वच्छ सुकलेलंच होतं. देवघर मस्त लावून घेतलं, देव वगैरे रचून घेतले आणि छानशी अशी पूजा केली. सकाळी सकाळी देवपूजा करून घेतल्या ना एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात आणि खूप प्रसन्न आणि दिवस असा एकदम मस्त जातो. काही तणाव नसता, सगळे ताणतणाव नष्ट होऊन जातात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. देवापुढे फक्त 5 मिनटं बसा आणि अख्खा दिवस आपला संपूर्ण दिवस जो असतो ना तो खूप छान जातो, मला तरी असं वाटतं. त्यानंतर मस्त हे माझं छोटंसं देवघर आणि आता ह्यात ना भरपूर सारे असे म्हणजे देव आणि सामान झालेलं आहे. सो तर आता मला विचार चालू आहे की मोठा देवघर पटक्यातच घ्यावं. देवघर छोटं जरी असलं ना तरी हे माझं आवडीचं देवघर आहे आणि मला फार आवडतं. त्यानंतर गार्गीची स्कूल सुटली होती आणि तिला घ्यायला गेले आणि जसं की रस्त्यात आम्हाला हा जो पॅसेज आहे ना हा लागला की आम्ही इथं फोटो काढतच असतो. तर गार्गीचं हे फुलं वगैरे तोडणं नेहमीचंच आहे. रोज हा रुटीन तिचा फिक्स असतो. येताना फुलं तोडून घरी घेऊन जाणे. घराजवळ येता ना गार्गीचा जो स्पीड होता ना तो अगदी 50 वरून 100 वरती गेलेला होता. कारण ना तिला मध्येच दुकान दिसलं आणि महिनाभरापासून आम्ही दुकानावरचं काहीच घेतलेलं नव्हतं म्हणून तिने आज माझ्याकडून गुच्छ असे कुरकुरे घेतलेच आणि तिचा हा हट्ट होता. म्हटलं चला घेऊनच द्यावं, कारण भरपूर दिवसापासून बाहेरचं तिने काहीच खाल्लेलं नाही. घरी आलो आणि घरात आल्यानंतर आमच्या अंगात एवढी मस्ती येते ना की विचारूच नका. आणि हा टेडी तिचा एवढा फेवरेट होऊन गेला आहे की आत्ता त्याला काही सोडत नाही. त्यालाच घेऊन झोपणं, त्यालाच घेऊन बसणं, सगळ्या गोष्टी त्याच्यासोबतच. तर टिफिन काही खाल्लेला नव्हता म्हणून मी खूप रागवली आणि घरी आल्याच टिफिन फिनिश करायला सांगितलं. तर रागामध्ये अशी पाहत होती की जसं मला खाऊनच जाईल. त्यानंतर मस्त टिफिन वगैरे फिनिश करायला लावला आणि झोपण्याचा वेळ झालेलाच होता. मॅडमचा झोका केला आणि झोक्यामध्ये टाकून छान अशी गार्गी झोपली. आणि असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुम्हाला असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.